काही स्टुडंटकडनं मला पर्सनल इंस्टाग्रामला डीएम्स आले होते आणि त्याचं असं म्हणणं होतं की सर आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर्सच नव्हते. तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या कॉलेजचं नाव नाही घेणार, नॉट अबाउट गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट. अशा वेळेस जो 10th स्टुडंट राहतो, आता मी पण 10th करूनच पॉलीला गेलो होतो आणि आम्हाला कधी सवयच नाही राहत सेल्फ स्टडी करण्याची. आमचा तर माइंडसेट असा वर्क करतो की जोपर्यंत सर शिकवणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासच नाही करणार. तुम्ही पॉलिटेक्निकला डिफिकल्ट म्हणू शकत नाही किंवा इझी असं म्हणू शकत नाही. ते तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे की बाबा तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय, तुम्ही त्याचा स्टडी कसा करताय, यावरती सर्व गोष्टी आहेत. कारण मला पॅरेंट्स हे पण विचारायचे, इव्हन स्टुडंट पण विचारायचे, सर मी या XYZ कॉलेजचं ऐकलं की ती इंटर मार्क्स मिळतच नाही. सर इंटर मार्क्स कशाच्या बेसिसवर डिपेंड राहतात? तर मुलांचा सर्वात जास्त बॅक राहणारा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स M1 पहिल्या सेमिस्टरचा, आणि दुसऱ्या सेमिस्टरचा असेल तर तो अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 सर. तर पासिंग सिस्टम कसं राहतं, पासिंग मार्किंग करायला लागतं, कारण आमच्या वेळेस 100 आउट ऑफ 40च्या वर घ्यावं लागत होते आणि मग इंटर मार्क्सचा काही रोल नाही राहत होता. त्यांचं पासिंग सिस्टम कसं राहतं? तो जर तुमचा पक्का एकदम स्ट्रॉंग झाला तर पुढे जाऊन तुमचं लॉजिक चांगलं डेव्हलप होणार आहे, तुम्हाला C लँग्वेज, तुमचं कोडिंगचं लँग्वेज चांगलं बिल्ड होणार आहे. की आता सर मी शिफ्ट होत आहे, लाईक दुसऱ्या सिटीला शिफ्ट होत आहे, अभ्यास करायचा आहे मला, अशा वेळेस विद्यार्थ्यांना तुमचं काय सजेशन राहणार? जर 75%च्या आतमध्ये जर तुमची प्रेझेंटी असेल तर कॉलेजची फॅकल्टी तुम्हाला पेपरला सुद्धा अलाउ करत नाही. हा महत्वाचा पॉईंट आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्याला गेस्ट आहे मिस्टर वैभव शिंदे सर, ज्यांना अराउंड 5+ इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आणि या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहे की पॉलिटेक्निक फर्स्ट इयरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स राहतात, त्याचं पासिंग सिस्टीम कसं आहे, तुम्हाला इंटर मार्क्स कसे मिळवायचे आहे. सोबतच आपण डिस्कस करणार आहे M1 आणि M2, कारण विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सचा खूप जास्त फोबिया असतो. मला पण होता, कारण मी पण पॉली केलेला आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. पॉडकास्टला शेवटपर्यंत बघा, जास्त आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा. तर चला आपण वेलकम करूया मिस्टर वैभव सरांना. हॅलो स्टुडंट्स, माझं नाव वैभव शिंदे, डायरेक्टर रॉयल डिप्लोमा अकॅडमी कराड, जिथे आपण डिप्लोमाचे पॉलिटेक्निकचे क्लासेस घेतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. ओके, सो वैभव सर, आपण एकदम असं समजूया की मला असं समजा तुम्ही की मी पॉलिटेक्निकचा स्टुडंट आहे. ऑफकोर्स मी राहिलेलोच आहे, एक्स स्टुडंट म्हणू शकता किंवा ॲल्युमिनी स्टुडंट. तर मी बेसिक प्रश्न विचारणार, फार सेली, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स इथं क्लिअर व्हायला पाहिजे. पॉलिटेक्निक फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरला किती सब्जेक्ट असतात टोटल? सर, आपण आता सुरुवातीला फर्स्ट सेमिस्टरला फोकस करूयात. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर प्रामुख्याने बेसिक मॅथमॅटिक्स M1 हा मेन सब्जेक्ट आहे. त्यानंतर आहे तो कम्युनिकेशन स्किल आहे. त्यानंतर बेसिक सायन्स आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट्स येतात, एक तर झाला की फिजिक्स असेल आणि दुसरा आहे तो केमिस्ट्री आहे. त्याच्यानंतर योगा अँड मेडिटेशन आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे, हे त्याच्यामध्ये सब्जेक्ट येतात सर. हे झाले फर्स्ट सेमिस्टरचे. आणि सेकंड सेमिस्टरला काय येतं? सेकंड सेमिस्टरमध्ये सर सर्वांसाठी कॉमन असणारा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2. त्याच्यानंतर कम्प्युटरचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी C प्रोग्रामिंग आहे, जे मेकॅनिकलचे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, किंवा जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत ENTC त्यांच्यासाठी दुसरे असे वेगवेगळे सब्जेक्ट येतात त्याच्यामध्ये. राईट. ओके, आता फर्स्ट सेम आणि सेकंड सेम तर पूर्ण सिलेबस यांचा सेम राहतो फर्स्ट इयरला, सॉरी फर्स्ट सेमिस्टरला, की वेगळा राहतो? फर्स्ट सेमिस्टरसाठी जो आहे तो पूर्ण सिलेबस सर्व ब्रांचेससाठी सेम आहे सर, पण सेकंड सेमिस्टरमध्ये त्यांच्या ट्रेड वाईज सब्जेक्ट यायला सुरुवात होतं. राईट. जसं आता आम्ही जेव्हा पॉली केलं तेव्हा असं राहायचं, सेकंड सेमिस्टरला आम्ही मेकॅनिकल सिव्हिलवाल्यांना मेकॅनिक्स राहायचा, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सवाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग राहायचा आणि ITCS वाल्याला कॉम्प्युटर फंडामेंटल्स म्हणून सब्जेक्ट राहायचा. तर तेवढाच तो सब्जेक्ट डिफरंट राहतो. अगेन M2 वगैरे सेम राहील. ओके, चला बढिया. आणि आता याचं पासिंग किंवा केस म्हणजे स्कीम कोणती चालते? आता आमच्या वेळेस तर जी स्कीम राहायची सर, यावेळेला आता जी आहे ती केस स्कीम आहे. केस स्कीम म्हणजे वेगळं काही नाहीये, त्याच्यामध्ये जो MSBT आहे तो सिलेबस डिझाईन करतं. मग केस स्कीम मध्ये आहे तीच आहे सर आता सध्याला. ओके, आता केस स्कीम चालू आहे. आणि इन केस आता मला विचारायचं असलं याचं पासिंग सिस्टम कसं राहतं, पासिंग मार्किंग करायला लागतं, कारण आमच्या वेळेस 100 आउट ऑफ 40च्या वर घ्यावं लागत होते आणि मग इंटर मार्क्सचा काही रोल नाही राहत होता. तर यांचं पासिंग सिस्टम कसं राहतं? सर, आता मी तुम्हाला सांगतो की एखादा आपण सब्जेक्ट घेऊयात, सपोज बेसिक मॅथमॅटिक्स M1 आहे, तर त्याच्यामध्ये 30 आणि 70 असं 2 पार्टमध्ये डिवाइड केले 100 मार्क्सला. तर जे 30 मार्क आहेत ते UTचे मार्क्स असणार आहेत. युनिट टेस्ट 1 असेल ती 30 मार्कची असेल, युनिट टेस्ट 2 असेल ती 30 मार्कची असणार आहे. त्या दोघांचं परत ऍव्हरेज काढलं जाणार आहे. त्याचं ऍव्हरेज तुमचं 25 येईल, 26 येईल किंवा 30 येईल, ते 30 मार्क. आणि जे सेमिस्टर असणार आहे त्याचे 70 मार्क, 70 मार्क्स ते, आणि याचं कंबाईन करून मग ते 100 मार्क्स होतात. जर पासिंग जर तुम्ही बघायला गेलात तर इथं कंबाईन पासिंग आहे. म्हणजे जर का युनिट टेस्टला तुमचं ऍव्हरेज जर 30 आलं तर सेमिस्टरला तुम्हाला फक्त 10 जरी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही पास आहात असे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर बघायला गेलं तर थेरईमध्ये फक्त 10 मार्क्स जरी त्यांनी म्हणजे केले स्कोअर आणि इकडे त्यांना 30 आउट ऑफ 30 आहे तर पास होऊन जाणार. येस, पास होऊन जाणार. पण सर,
तुम्हाला 100 पैकी 100 सुद्धा मार्क्स पडू शकतात जर तुम्ही पहिल्यापासून जर तुम्ही अभ्यास रेग्युलरली करत असाल तर. आणि चला इथे मी एक अजून प्रश्न विचारून घेतो. मुलांना पॉलिटेक्निक डिफिकल्ट वाटतं, म्हणजे मी आता एवढा पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना कन्सल्टिंग केलं, सर पॉली खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे असं म्हटलं जातं. तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यावर? सर तुम्ही पॉलिटेक्निकला डिफिकल्ट म्हणू शकत नाही किंवा इझी असं म्हणू शकत नाही. ते तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे की बाबा तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय, तुम्ही त्याचा स्टडी कसा करताय, यावरती सर्व गोष्टी आहेत. जर तुम्ही पहिल्या डे 1 पासून अभ्यास करत असाल, रेग्युलर तुमचे प्रॅक्टिकल्स करत असाल, तुमचे मॅन्युअल्स कम्प्लीट करत असाल, तर ऑब्व्हियसली जो पॉली आहे ते इझीच आहे सर. पण सर यांचे जे सिनियर्स आहे ते गेलेले असतात लाईक पॉली करायला, मग ते म्हणतात अरे फर्स्ट इयरमध्ये तर माझा AT-KT आला किंवा बॅकलॉग आला किंवा मी तर 10th-मध्ये 90-95% घेतले. इव्हन मी पण माझ्या वेळेस बघितलं, मलाही चांगले पर्सेंटेज होते 10th-मध्ये, पण नंतर खूप ड्रॉप आला होता फर्स्ट सेम आणि सेकंड सेमला. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे विद्यार्थी अभ्यास करत नाही किंवा काही बाकीचे पण फॅक्टर्स असतात, कमी मार्क्स येण्याची किंवा AT-KT येण्याची? सर महत्वाचं तर मुलांचं बेसिक कन्सेप्ट असतात त्या क्लिअर नसतात. आता सपोज मी एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या बेसिक आहेत. प्लस प्लस काय आहे, प्लस मायनस काय आहे, मायनस मायनस काय आहे, या गोष्टी त्यांच्या पक्क्या नसतात. मग जो बेस जर स्ट्रॉंग नसेल तर पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम येणारच आहे. त्यानंतर त्यांचा बॅक सब्जेक्ट राहणारच आहे. आता बघा, जो बेसिक मॅथमॅटिक्स M1 आणि M2 आहे तो जर तुमचा पक्का एकदम स्ट्रॉंग झाला तर पुढे जाऊन तुमचं लॉजिक चांगलं डेव्हलप होणार आहे. तुम्हाला C लँग्वेज, तुमचं कोडिंगचं लँग्वेज चांगलं बिल्ड होणार आहे. तुम्हाला सॉम आहे, टॉस आहे, मेकॅनिकल सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना तो चांगला जाणार आहे. तुमचा सर्वात महत्वाचा तुमचा बेस पक्का असणं महत्वाचं आहे सर. ओके. आणि तुमच्या अकॉर्डिंग पूर्ण दोन्ही सेमिस्टरमध्ये कोणता सब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे? सर्व सब्जेक्ट तर इम्पॉर्टंट आहेतच, पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर मुलांचा सर्वात जास्त बॅक राहणारा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स M1 पहिल्या सेमिस्टरचा, आणि दुसऱ्या सेमिस्टरचा असेल तर तो अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 सर. ओके. का बरं? कारण तुम्ही तर मॅथमॅटिक्सची फॅकल्टी आहे, तुम्ही असा आन्सर सांगू शकता. मुलं जे आहेत ते, आता एक शब्द वापरतो मी, रट्टा मारणे है ना, की रट्टा मारतात की असं एखादं एक्झाम्पल टीचरनं शिकवलं आहे, ते डायरेक्टली घेतलं, लिहून घेतलं आणि ते पाठ करायला जातात. त्यांनी जर ते कन्सेप्च्युअल जर समजून घेतलं की बाबा हा ठीक आहे, हे आपण का करतोय, हे आपण का केलेलं आहे, त्याच्या मागचं जे लॉजिक आहे ते जर त्यांना समजलं तर ऑब्व्हियसली सर्व गोष्टी त्यांना समजणार आहेत आणि ते पुढे जाणार आहेत सर. ओके. म्हणजे आता आपल्याला एवढं तर समजलं की चला सब्जेक्ट इझी आहे किंवा तुमचं मार्किंग सिस्टीम पण फार इझी आहे, लाईक 40 मार्क्स अचीव करणं मोठी गोष्ट नाही. आता आपण थोडं जाऊया इंटरनल मार्क्सकडे, कारण मला पॅरेंट्स हे पण विचारायचे, इव्हन स्टुडंट पण विचारायचे, सर मी या XYZ कॉलेजचं ऐकलं की ती इंटरनल मार्क्स मिळतच नाही. सर इंटर मार्क्स कशाच्या बेसिसवर डिपेंड राहतात? तर तुम्ही पण ॲज अ फॅकल्टी सांगू शकणार, मुलांना इंटरनलमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर काय पॅरामीटर्स असतात? सर्वात महत्वाचं सर तुमचं जी प्रेझेंटी आहे ती महत्वाची आहे. जर तुम्हाला फायनल पेपरला जर का बसायचं असेल तर तुमची 75% जी प्रेझेंटी आहे ती कंपल्सरी पाहिजे. जर 75%च्या आतमध्ये जर तुमची प्रेझेंटी असेल तर कॉलेजची फॅकल्टी तुम्हाला पेपरला सुद्धा अलाव करत नाही. हा महत्वाचा पॉईंट आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही कॉलेजमध्ये कसं राहत आहात, तुमचं वागणं कसं आहे, त्या टीचर सोबत तुम्ही बोलत कसं आहात, या सुद्धा सर छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या भरपूर मॅटर करतात. तुमचं राहणीमान कसं आहे, तुम्ही जर का स्टाईलमध्ये जर का पूर्ण जात असाल, बाकी गोष्टी पण आहेत ज्या तुम्ही अवॉइड करायला पाहिजेत. त्यासोबतच जर तुम्ही पेपर जर चांगले लिहित असाल, आता युनिट टेस्ट वनला तुम्ही 30 पैकी 30 मार्क्सचा पेपर लिहिला असेल, युनिट टेस्ट 2 ला 30 पैकी 30 लिहिला असेल, चांगले मार्क्स पडले असतील तर इंटरनलचे जे तुमचे 30 मार्क आहेत युनिट टेस्टचे ते तुम्हाला मिळणारच आहेत सर. येस. त्याच्या बेसिसवर म्हणजे तुमचे अटेंडन्स, तुमचं बिहेवियरल अँड देन तुमचे सेशनल किंवा युनिट टेस्टचे मार्क्स हे जर व्यवस्थित असेल तर इंटर मार्क्स गुड टू गो आहे. पण सोबतच मग आता जे लॅबचे मार्क्स आहे, मॅन्युअलचे असतात, ते पण रोल प्ले करतात. हो हो. आता त्याच्यामध्ये काय आहे की तुमचे लॅब मॅन्युअल्स वगैरे असतात ते तुम्हाला टाइम टू टाइम कम्प्लीट करायचे असतात. बरेच विद्यार्थी काय करतात, सबमिशन आहे ते तुमचं लास्ट डे आलं त्यानंतर त्यावेळेला ते कम्प्लीट करतात. रात्री 2-4 वाजेपर्यंत जागणं असेल आणि ते कम्प्लीट करणं असेल. माझं सजेशन राहील की तुम्ही डे 1 पासून जे तुमचे रेग्युलर मॅन्युअल्स आहेत ते कम्प्लीट करा. लॅब मॅन्युअल्स असतील, बाकी सर्व जे तुमचं रायटिंग आहे ते पहिल्यापासून कम्प्लीट करा आणि ते तुमचं टाइम टू टाइम चेक करा, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके. आता इथे विद्यार्थ्यांचे हे पण डाऊट्स येतात की आता सर मी शिफ्ट होत आहे, लाईक दुसऱ्या सिटीला शिफ्ट होत आहे, अभ्यास करायचा आहे मला, अशा वेळेस विद्यार्थ्यांना तुमचं काय सजेशन राहणार? कारण विद्यार्थी ते मॅनेज किंवा बॅलन्स नाही करू शकत. त्याचं कारण आता माहिती बी तो विद्यार्थी असेल अमरावतीचा आणि त्याला लागलाय कोल्हापूरचं कॉलेज, GPP लागलं असेल, तर अशा वेळेस त्यांनी कसं स्वतःला म्हणजे लाईक मोटिवेट ठेवायचं किंवा अकॅडमिक्सकडे इन्क्लाइन ठेवायला पाहिजे, डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे? तुमचं काय सजेशन राहील अशा स्टुडंटला? सर विद्यार्थ्याने त्याचं जे टाइम टेबल आहे ते बनवलं तर ते अतिउत्तम राहील. आता हे का म्हणतोय मी, जर का ते नवीन आल्यानंतर बाबा बरेच विद्यार्थी हॉस्टेल लाईफ असते है ना, की लेट उठणं असेल, 10ला कॉलेज आहे तर 9-9:30ला उठतो आणि परत कॉलेजला जातो है ना, परत आल्यानंतर पण परत मोबाईल घेऊन बसणं असेल, नवीन फ्रेंड्स झालेले असतात, मग त्याच्यामध्ये गेम खेळणं असेल, या सर्व गोष्टी ठीक आहेत पण
याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासावरती फोकस करणं महत्वाचं आहे. तुमचं जे जर का रुटीन जर असेल तर त्याच्यामध्ये बाबा सकाळी तुम्ही मॉर्निंगला तुम्ही क्लास करत असाल, त्यानंतर तुम्ही लेक्चर्स करत आहात, नंतर तुम्ही सेल्फ स्टडीसाठी टाइम देत असाल, या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत, तरच तुमचं फर्स्ट इयर जे आहे किंवा फर्स्ट सेमिस्टर आहे ते चांगलं जाणार आहे. सर याच्यामध्ये एक गोष्ट मी ऍड करतो, जी तुमची युनिट टेस्ट 1 असणार आहे ती तुमच्यासाठी बूस्टर असणार आहे. कारण युनिट टेस्ट 1ला जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढतो आणि तिथूनच तुमची सुरुवात डिप्लोमाच्या चांगल्या करिअरसाठी होते. मी जे थोडं क्रॉस कराल आता अजून एका पॉईंटला घेऊन, काही स्टुडंटकडनं मला पर्सनल इंस्टाग्रामला डीएम्स आले होते आणि त्याचं असं म्हणणं होतं की सर आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर्सच नव्हते. तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या कॉलेजचं नाव नाही घेणार, नॉट अबाउट गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट. अशा वेळेस जो 10th स्टुडंट राहतो, आता मी पण 10th करूनच पॉलीला गेलो होतो आणि आम्हाला कधी सवयच नाही राहत सेल्फ स्टडी करण्याची. आमचा तर माइंडसेट असा वर्क करतो की जोपर्यंत सर शिकवणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासच नाही करणार. लाईक 10th पर्यंत तोच राहणार माइंडसेट. अशा वेळेस जर कॉलेजेसमध्ये रेग्युलर लेक्चर्स होत नसेल किंवा रेग्युलर शिकवले जात नसेल तर तुमचं काय सजेशन राहील? त्यांनी कसा अभ्यास करायचा सेल्फ स्टडी वगैरे? सर लेक्चर्स होणं पहिलं तर महत्वाचं आहे, पण जर आता होतच नाहीयेत तर मग तुम्ही युट्यूबचा हेल्प घेऊ शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस लावू शकता. आता आपल्याकडे भरपूर विद्यार्थी क्लासेससाठी असतात तर त्याच्यामधून ते करू शकतात किंवा तुम्ही बुक्स वेगळे रेफर करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करणं तर आहेच. एखाद्याने शिकवणं असू देत किंवा नसू देत, पण आपल्याला अभ्यास तर करायचा आहे, मार्क्स तर पाडायचे आहेत, सब्जेक्ट तर सोडवायचाच आहे सर. ओके, बरं आता इथे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बद्दल पण बोलून घेऊया. आता बघा मी स्वतः इंजिनिअरिंगला गेलो, पॉलीला गेलो आणि तिथे काय असं फ्रेंड सर्कलमध्ये अरे कॉलेज में कोई ट्यूशन लगाता है क्या, यू आर डम है ना, थोडा ऐसा कुछ बोला जाता है. म्हणजे असं थोडं राहतं कूल बनण्याच्या याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटते मुलांनी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची हेल्प घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे अशा वेळेस, जर त्याला प्रॉब्लेम जातो? 100% प्रायव्हेट कोचिंग क्लासेस तुम्हाला मार्क्ससाठी खूप हेल्प करतात. कारण त्याच्यामध्ये काय आहे, जर तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस लावत असाल तर तुम्हाला तुमचा काही जरी डाऊट असेल तर तुम्ही त्या टीचरला विचारू शकता एनी टाइम. तुमचे रेग्युलर लेक्चर्स होतील, रेग्युलर तुम्हाला होमवर्क भेटेल, रेग्युलर तुम्हाला टेस्ट भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला काय डाऊट आला एक्झामच्या अगोदर असेल किंवा कधीही असेल, तुम्ही त्यांना डिरेक्टली तुम्ही विचारू शकता आणि याचा तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या स्किलमध्ये चांगला फरक पडणार आहे सर. ओके, बरं मी पण इथे एक पॉईंट ऍड करेल. लाईक जेव्हा मी 3rd इयर इंजिनिअरिंगला होतो आम्हाला टॉस, मॉम सारखे सब्जेक्ट होते, लाईक थेरी ऑफ स्ट्रक्चर असो, डिझाईन इंजिनिअरिंग असो. आम्ही काय करायचो म्हणजे मी पण माझ्या मित्रांना चिडवायचो, जर चिडवण्यामधला विद्यार्थी होता तुम्ही होता ऍक्च्युली. सो आम्ही काय करायचो की यार ट्युशन लावत असतं का इंजिनिअरिंगमध्ये, सेल्फ स्टडी असतो, रेफरन्स वाचायची. पण मी म्हणेल नाही, बरोबर नाही आहे तो पॉईंट. तुम्ही जाऊन ट्युशन किंवा कोणत्याही फॅकल्टीची हेल्प घेऊ शकता. बिकॉज ऑफ तो कन्सेप्ट फक्त तुम्हाला स्कोअरसाठी नाही हेल्पफुल राहत. तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर पुढे चालून तुम्हाला इंटरव्ह्यूजमध्ये, देन जर तुम्ही कंपनी वगैरे जॉईन करता तेव्हा पण खूप मोठा मेजर रोल प्ले करता. तर जर तुमच्या कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर होत नसेल अनफॉर्च्युनेटली, किंवा कॉलेजच्या टीचर्स तुम्हाला समजत नसेल, कधी कधी डबल PhD वाले पण टीचर्स असतात, पण टीचिंग इज अ आर्ट, कधी कधी नाही समजत कोणाला, मला नाही समजत शिकवणं वगैरे पर्सनली जर बघायला गेलं तर अशा वेळेस काय करायचं, डायरेक्टली हेल्प घेऊन घ्यायची. कारण तुमचं कन्सेप्ट क्लिअर असणं हे तुमच्या फक्त मार्क्ससाठी गरजेचं नाही. पुढे चालून जर तुम्ही गेट सारख्या एक्झाम दिल्या, ज्युनियर इंजिनियर लेवलच्या एक्झाम जर दिल्या, तर अशा वेळेस तुम्हाला ते सब्जेक्ट मॅटर करतात. आता शेवटचं तुमचं काय टिप्स राहणार की आता फर्स्ट इयर बद्दल तर आपण सिलेबस समजून घेतला, कोणकोणते सब्जेक्ट्स आहे आणि पासिंग वगैरे काय. तुम्ही काय सांगणार विद्यार्थ्यांना असं 1 ते 2 मिनिटांमध्ये, जेणेकरून त्यांनी फर्स्ट सेमिस्टर असो किंवा सेकंड सेमिस्टर याच्यामध्ये चांगलं स्कोअर पण करायला पाहिजे, ऑल क्लिअर पण असायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं फर्स्ट इयर ऑफ कॉलेज सुद्धा एन्जॉय करायला पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे तुमचे डेली लेक्चर्स आहेत ते तुम्ही नक्की करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीसाठी टाइम द्या. त्याच्यामध्ये मी सांगेल तुम्हाला एखादा सब्जेक्ट असेल त्यासाठी प्रत्येक सब्जेक्टसाठी 40 ते 45 मिनिट तुम्ही दिलेच पाहिजेत. त्यासोबत फक्त अभ्यास करणं महत्वाचं नाही, त्यासोबत तुम्ही टेस्ट देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. जर तुम्ही सेमिस्टरची तयारी करत असाल तर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत, आपण त्याला PYQs म्हणतो, ते PYQs सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. आणि ते सुद्धा जर तुम्ही एखादा पेपर देत असाल 70 मार्कचा तर 3 तासाचा टाइम घ्या, त्याच्यामध्ये ते तुम्ही करू शकता. त्यासोबतच तुम्ही अजून वेगवेगळ्या काही गोष्टी करतात, कॉलेजमध्ये भरपूर प्रोग्राम्स असतात, ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करणं महत्वाचं आहे. राईट. इन सिम्पल वर्ड्स वैभव सरांचं म्हणणं आहे की फर्स्ट इयरला कॉलेजची हवा लागू नका देऊ, सोबत आपला अभ्यास पण करा. कारण फर्स्ट इयर जर तुमचं क्लिअर राहिलं तर ते नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स राहणार. सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये तुम्ही अजून चांगला अभ्यास करू शकणार. फर्स्ट तुम्हाला ब्रँड चेंज करायची असेल तर ऑफकोर्स ऑल क्लिअर असणं किंवा तुमचा स्कोअर चांगला असणं गरजेचं असणं. आणि थर्ड काय असतं, एक बेसिक आहे तुमचं फर्स्ट इयर, जर ते स्ट्रॉंग नसणार तर सेकंड थर्ड इयरला तुम्ही चांगला परफॉर्म नाही करू शकणार. आणि AT-KT हा रूल असतो कॉलेजच्या प्लेसमेंट वगैरे मध्ये पण. तर मी तर म्हणेल ॲज अ इंजिनियर पण की तुम्ही कधीच AT-KT येऊ नका देऊ. खूप इझी आहे इंजिनिअरिंग, पॉली वाटतं असं, आता मी केलं म्हणून नाही म्हणत आहे, पण खरंच पर्सनली असं मला फील आहे की इझी आहे. तुम्ही अभ्यास वगैरे करणार आणि कन्सिस्टंट राहणार. सो विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम वैभव सर अँड मी, अँड थँक्यू सो मच.